सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे। शहरी भागातील सेवा सुरळीत, ग्रामीण भागात मात्र परिणाम झालेला आहे। नागपूर, कोल्हापूर, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये संपाची झळ बसू लागली आहे। कर्मचारी संपामुळे नागपुरात विवाह नोंदणीला विघ्न येत आहेत। अनेकांची नोंदणी रखडली आहे। सरकारी अधिकारी, कर्मचारी संपात असल्यानं कोल्हापुरातील कामं सुद्धा खोळंबली आहेत। परिचारिकाही संपावर गेल्यानं पुण्यातील ससून रुग्णालयातही परिणाम झालेला आहे। संपामुळे ससून रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, पुढे ढकलाव्या लागलेल्या आहेत। ही तीन दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूर, पुणे, नागपूर राज्यातली तीन महत्त्वाचे जिल्हे, राज्यातले तीन महत्त्वाची ठिकाणं आणि या तीनही ठिकाणी या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रचंड असा परिणाम झालेला आहे। कुठे लग्नाच्या नोंदण्या थांबलेल्या आहेत, कुठे आरोग्य सेवेवर, रुग्ण सेवेवर परिणाम झालेला आहे, तर कुठे इतरही सर्व सरकारी कामं ही थांबलेली आहेत। मागच्या 4 दिवसांपासून आजचा हा संपाचा चौथा दिवस आहे। सरकारी, शासकीय, निमशासकीय कर्मचारी हे सध्या संपावर आहेत। कर्मचारी संपावर गेलेत, सरकारी कामं खोळंबलेली आहेत। कोल्हापुरातली दृश्य, त्यानंतरची पुण्यातली दृश्य। पुण्यामध्ये आरोग्य सेवेवर, रुग्णांच्या सेवेवर परिणाम झालेला आहे। परिचारिका संपावर गेलेल्या आहेत। ससूनमधल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। नागपूरमधली दृश्य आहेत। नागपूरमध्ये तर विवाह नोंदणीला विघ्न आली आहेत। अनेकांची नोंदणी रखडलेली आहे। हे नववधू आणि सोबत वर हे तिथं पोहोचतायत, मात्र नोंदणी काही होत नाहीये। त्याचं कारण असं, सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी हे संपावर आहेत। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील आहेत। पुण्यामधून ज्ञानेश्वर चौतमल आणि जितेंद्र शिंगाडे नागपूरमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला कोल्हापूरमध्ये जाऊया। शेखर, कोल्हापूरमध्ये नेमका कोणकोणत्या सेवांवर आतापर्यंत परिणाम झालेला आहे? नागरिकांच्या काय प्रतिक्रिया उमटतात? आजचा चौथा दिवस आहे, संतापानावर झाला असेल नागरिकांना? विक्रांत बरोबर आहे, संताप तर अनावर होणारच आहे। कारण कोल्हापूर जिल्ह्यातलाच विचार केला तर जवळपास 65,000हून अधिक कर्मचारी जे आहेत ते आता संपावरती गेलेले आहेत आणि परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातल्या आरोग्य सेवेवरती देखील तो परिणाम जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळते। जी सरकारी रुग्णालय त्या ठिकाणची, मी सध्या कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे आणि इथला परिसर तुला सगळ्यात पहिला दाखवेन। हा परिसर अगदी गजबजलेला असतो। जिल्हाधिकारी कार्यालयामधला हा आत्ताची परिस्थिती आपण बघितली तर काही 1-2 व्यक्तीच या ठिकाणी आपल्याला फिरताना वगैरे दिसत असतील, मात्र नेहमीच हा गजबजलेला परिसर असतो। मी जिल्हाधिकारी कार्यालयांची केबिन दाखवेन, ज्या ठिकाणी त्यांचे कर्मचारी देखील त्यांचे असतात, ते देखील आता या ठिकाणी जर बघितले तर त्यांच्या खुर्च्या देखील या ठिकाणी काही रिकामा असल्याचं दिसते। गेल्या 4 दिवसांपासून हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील अनेक कर्मचारी जे आहेत ते आपली एकच मागणी त्या ठिकाणी घेऊन आहेत। गेल्या वेळी जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन आमचं पूर्ण केलं नाही आणि म्हणूनच पुन्हा एकदा आम्हाला हा संप जो आहे तो पुकारावा लागलेला आहे। चौथा दिवस आहे। जसं ससून रुग्णालयातल्या शस्त्रक्रिया रखडलेल्या तसंच कोल्हापुरातल्या देखील अनेक शस्त्रक्रिया जे आहेत ते त्या ठिकाणी रखडल्याचं चित्र आहे। अर्थातच महाराष्ट्रातलं चित्र जे अशाच पद्धतीचं पाहायला मिळतंय। आरोग्य सेवा झाली, ही जिल्हाधिकारी कार्यालय आपण दाखवलेलं आहे। तिकडे खरेदी विक्री प्रॉपर्टीची ते देखील थांबल्याचं सगळं चित्र कोल्हापुरात पाहायला मिळतंय। एकंदरीतच सरकारी कर्मचारी संपावर गेल्यामुळं एक मोठा आर्थिक त्या ठिकाणी कर वसुलीचं देखील काम असतं, ते देखील त्या ठिकाणी रखडल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच म्हटल्याप्रमाणे विविध क्षेत्रांवर याचा परिणाम झालेला आहे। सरकारी कामं ही जवळपास सगळ्याच कार्यालयांमधली थांबलेली आहेत, ठप्प झालेली आहेत, वेग मंदावलेला आहे। तुम्ही ससून रुग्णालयाचा उल्लेख केलात, आपल्यासोबत ज्ञानेश्वर चौतमल आपले प्रतिनिधी पुण्यामधून जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। ज्ञानेश्वर, रुग्णसेवेवर परिणाम होणं ही सगळ्यात गंभीर बाब आहे। त्यात शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागणं, काही शस्त्रक्रिया अतिशय जटिल असतात आणि त्यामुळे ही गंभीर बाब आहे। ज्ञानेश्वर, अगदी बरोबर आहे विक्रांत। ससून रुग्णालयामध्ये सध्या मी उभा आहे आणि ससून रुग्णालयातल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये जर आपण एरवी बघितलं तर रुग्ण मोठ्या संख्येनं येत असतात, मात्र जवळपास जी माहिती मिळते त्यात जर आपण आकडेवारी बघितली तर 90 ते 95% इतक्या परिचारिका ज्या आहेत त्या सध्या संपात सहभागी झालेल्या आहेत आणि त्याचा परिणाम रुग्णसेवेवर झालाय। मात्र रुग्णसेवेवर इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होऊन देखील आजचा चौथा दिवस आंदोलनाचा आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीत सरकार कुठल्याही पद्धतीने भूमिका ऐकून घ्यायला तयार नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया परिचारिकांची आपल्याला बघायला मिळते। काय नेमकं म्हणणं आहे तुमचं आणि या सगळ्या आत्ताच्या ज्या वेगवेगळ्या तुमच्या मागण्या आहेत त्या किती आंदोलन केल्यानंतर पूर्ण होतील असं तुम्हाला वाटतं?
याच्यासाठी आंदोलनं किती करायची, मला वाटतं याचं उत्तर आमच्यापेक्षा सरकार चांगलं देऊ शकतं की यासाठी आम्हाला किती आंदोलनं करायची गरज आहे याच्यानंतर. पण सरकारने एक विचार करावा की आमची यातली कुठलीही मागणी अवास्तव नाही आहे. वयाची 60व्या वर्षी जेव्हा 35 वर्ष तुम्ही सरकारी सेवा देता आणि तेव्हा जर तुम्ही कोणाला फायनान्शियल सिक्युरिटी मागत असाल तर मला नाही वाटत त्याच्यात काही चुकीचं आहे. त्यानंतर आता जे वॉर्डमध्ये आम्ही कामं करतोय, जर 100 रुग्णांसाठी 2 किंवा 3 नर्सेस काम करत असेल तर त्या कुठल्या प्रतीची रुग्णसेवा आमच्याकडनं अपेक्षित आहे सरकारला, याचाही सरकारने विचार करावा. जेव्हा नर्सिंग ट्युटरची पदं रिक्त ठेवली जातात तेव्हा तुम्ही भावी ज्या नर्सेस घडवणार आहात त्यांना काय शिकवून तुम्ही रुग्णसेवेसाठी पाठवणार आहात याचा विचार सरकारने करावा. आणि त्यानंतर आम्हाला काहीतरी इंटेंट दाखवावं की आम्ही किती दिवस हे आंदोलन करणार आहोत. 40 डिग्रीमध्ये आम्ही 4 दिवस आंदोलन करतोय. आतापर्यंत आम्हाला कुठलीही चर्चेसाठी कुणी बोलवलेलं नाही आहे किंवा कुठलाही सकारात्मक फीडबॅक आम्हाला सरकारकडनं आलेला नाही आहे. तर आम्हाला वाटतं की कुठलीही मागणी आमची अतिरिक्त नाही आहे. फक्त आमच्यासाठी म्हणून नाही, ॲज अ नर्सिंग प्रोफेशन आम्हाला फेल करू नका. आम्हाला जी इच्छा आहे की आम्हाला चांगल्या प्रतीची रुग्णसेवा द्यायची आहे ती आमच्याकडून दिली जावी. याच्यासाठी आम्ही फक्त मॅन पॉवर मागतोय आणि आमच्यासाठी फ्युचर सिक्युरिटी मागतोय. आम्ही जुनी पेन्शन मागतोय ती आम्ही वयाच्या 58व्या वर्षी 60व्या वर्षी मागतोय, जेव्हा की आम्ही 35 वर्ष सरकारला सेवा देणार आहोत, रुग्णांना सेवा देणार आहोत. तर ही मागणी तर आमची नक्की सरकारने ऐकून घ्यावी आणि मान्य करावी एवढं आहे. काय अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागतो, काय मागण्या? ज्ञानेश्वर, एकंदरीत मागण्या ज्या आहेत त्या लक्षात आलेल्या आहेत. नेमकं काय म्हणणं हे पोहोचलेलं आहे. तुम्ही या भावना समजून घेत राहा. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. आपल्याला पुढे नागपुरात जायचं आहे. नागपूरमध्ये आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जितेंद्र, नागपूरमध्ये म्हणजे आपण कोल्हापूर पुण्याविषयी बोलताना सगळ्या सरकारी सेवांविषयी बोलतोय, नागपूरमध्ये थोडं वेगळं चित्र आहे. अगदी लग्नाची नोंदणी सुद्धा थांबलेली आहे. नक्कीच विक्रांत, कारण अक्षय तृतीया झाली रविवारी, अक्षय तृतीया झाली होती. त्यानंतर जे आहेत ते लग्नाचे मुहूर्त मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या आठवड्यामध्ये लग्नांचे मुहूर्त धरून अनेकांनी आपली विवाह नोंदणी करण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र मंगळवारपासून हा कर्मचाऱ्यांचा संप सुरू झालेला आणि त्याचा परिणाम जो आहे तो विवाह नोंदणीवर देखील होत असल्याचं दिसून येत आहे. अधिकारी उपस्थित आहेत, मात्र त्यांच्या हाताखाली मदत करणारे जे कर्मचारी आहेत ते इथे कुठे नाही आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो विवाह नोंदणीवर होत असल्याचं दिसून येत आहे. मी सध्या आहे नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयातील विवाह नोंदणी कार्यालयाबाहेर आहे आणि इथे दररोज सुमारे 25 ते 30 विवाहाची नोंदणी होत होती, जी आता केवळ 10 ते 12 विवाह नोंदणीवर पोहोचलेली आहे. अधिकारी आहेत, कर्मचारी नाही आहेत, 4 दिवस उलटून गेलेले आहेत. अनेकांचे विवाह जे नोंदणी प्रक्रिया होती ती मोठ्या प्रमाणात खोळंबलेली आहे. अनेकांचे जे ठरवून दिलेले जे शेड्यूल होते ते खोळंबलेले आहेत आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचा हा संप कधी मिटेल आणि विवाह नोंदणी पूर्ववत कधी होईल याकडे आता या जे नववधू आहेत, वर आहेत किंवा त्यांचे कुटुंबीय आहेत यांचं लक्ष लागलेलं आहे. आजपर्यंत आताचा जर विचार केला तर आतापर्यंत आजच्या दिवशी एकही विवाह नोंदणी इथे झालेली नाहीये. दुपारनंतर ती सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. विक्रांत, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आपल्यासोबत कोल्हापूरमधून शेखर पाटील होते, पुण्यातून ज्ञानेश्वर चौतमल आणि नागपूरमधून जितेंद्र शिंगाडे. तिघांचेही आभार. तिथली परिस्थिती, तिथल्या सरकारी कार्यालयांमधली परिस्थिती आणि थांबलेल्या कामांबद्दलची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली ती असेल.